तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कसली रेसिपी? दही फोडणी. दहीची फोडणी फोडणी देऊन भाजी बनवतात तशी ना. तर चला आज आपण बघूया आमची मॅडम कशी दहीची फोडणी देऊन भाजी बनवते ते. तर चला चालू करूया. आणि भाजी कशी बनते काय बनते तर नक्कीच सांगा. तर चला भाजी बनवूया, आता बघूया कशी होते ते. तर सगळ्यात पहिले आम्ही जरा पोंगे काढले आणि पापडं काढले आणि ते खालचे बॅडमिंटन वगैरे काय आहेत ते असे सगळे वेगळे वेगळे पकवान काढले. तर आता आपण जाऊया आपल्या कढईकडं आणि बघूया भाजी कशी कशी बनवायची ते. स्टार्टिंगपासून काय काय टाकायचं काय काय नाही ते सगळं तुम्हाला सांगतो, तो व्हिडिओ बघत राहा. तर आता आपण आलो आहे कढईमध्ये. तर सगळ्यात पहिले टाकूया आपण जिरा. थोडं जिरा झाल्यानंतर कढई फुटल्यानंतर मग टाकूया आता टाकूया लसूण. पहिले राई नंतर जिरं ना, म्हणजे नंतर लसूण. आता याला जरा व्यवस्थित भू देऊया लाल लाल होईपर्यंत. आता आपली दिवाळी झाली असेल तर त्याच्यावरती आता दुसरे मसाले आता पटापट टाकून घेऊया. धनिया पावडर टाकूया याच्यामध्ये धनिया पावडर, लाल मिरची पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर. त्याला थोडं मिक्स करून घेऊया. टाकूया थोडीशी हळद पावडर. आता हे पण थोडंसं घेऊया. टाकूया मीठ थोडं चवीनुसार. थोडं मिक्स करून भाजून घेऊया जरा व्यवस्थित. आता वरतून लगेच आपण दही टाकून देऊ त्याच्यामध्ये. न दुसरं काय टाकता झटपट रेसिपी होणारी, टेस्टी पण. आणि एक वेळा नक्की बनवून बघता जरा कशी आहे. मी तर पहिली वेळा खाऊन बघतोय, पण तुम्ही पण जरा बनवून बघता कशी होते ते. गॅस बंद करूया आता. आता नंतर कोथिंबीर. पाणी थोडंसं टाकूया याच्यामध्ये पाणी, म्हणजे जास्त घट नाही होणार. आपल्याला पट्टी पाहिजे असेल तर पट्टी होईल, घट पाहिजे तर घट होईल. जशी पाहिजे तशी आपण बनवून घेऊ शकतो आपल्या हिशोबाने. जेवढे आपल्या घरामध्ये मेंबर असले त्या हिशोबाने पाणी वाढवायचं. आता परत दही टाकूया त्याच्यामध्ये. आपल्या घरामध्ये जेवढे मंडळी असले त्याच्या हिशोबाने टाकायचं. बघा निख्ख दही आहे, दुसरं काहीच नाही. नाही टमाट्याची गरज, नाही कांद्याची गरज, नाही हिरवी मिरचीची गरज. आपल्या सोप्या आणि साध्या पद्धतीने कोणी पण बनवून घेऊ शकेल. खायला पण टेस्ट आणि खायला पण खूप चविष्ट आहे. तर एक वेळा माझ्या हिशोबाने तर नक्कीच बनवून बघा. मी तर पहिली वेळा खातोय, तर तुम्ही पण एक वेळा खाऊन बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं झाली काय झालं ते भाजी. तर आता हे थोडं झाल्यानंतर काय करूया आपण, वरतून थोडंसं सांबार वरतून टाकून देऊया. तर आता आपण सांबार टाकून देऊया. तर चला आपली भाजी पण आता रेडी आहे. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला लाईक कर जा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्कीच कर जा. तर चलूया आता आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.